कॅप्टन आहे कॅप्टन कर्णधारी आपण या ठिकाणी संपर्क करा. प्रथम संपूर्ण संघ देखील संपूर्ण संघ या आपल्याला जी नियमावली दिली जाणार आहे त्याचं पालन करणं गरजेचं राहील. काटेदळीचे सरपंच गौरंग मोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. काटेदळीचे सरपंच गौरंग मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. दत्ता मोरे आपण देखील या. संघ लाईनअप करून घ्या. पाठीमागे बाउंड्री लाईनला लाईनअप करून घ्या. तिन्ही संघ लाईनअप करून घ्या. चला त्वरित. लॉंगेस्ट बॉल थ्रो जो मात्र करेल या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला विजेता दिला जाणार आहे आणि तो संघ थेट फायनल मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. 3 संघ आहेत आणि त्याचा आपण बॉल थ्रोचा थरार आपण काही क्षणामध्ये या ठिकाणी पाहायला जातो आहोत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणखीन एक मोठा पायंडा या वर्षीच्या हंगामामध्ये जो आखला जातो. यंगस्टार पोलादपूरने आणखीन एक नवी काहीतरी घेण्याची संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आणलेली आहे. लॉंगेस्ट बॉल थ्रो जो मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला जात आहोत. या आपण पहिला खेळाडूला आमंत्रित करूयात. पहा आणि प्रथमतः पहिला क्वालिफाय झालेला संघ हा मात्र पहिला थ्रो करेल. या आपण दादा अँड कंपनी वावे या टीमचा पहिला खेळाडू. दादा अँड कंपनी वावे या टीमचा पहिला खेळाडू जो मात्र पहिला थ्रो करेल. लॉंगेस्ट थ्रो त्या ठिकाणावरती स्वतः केतन पवार आहेत आणि 2 अंपायर. जिथे बॉलचा थ्रो येईल तिथे 1 2 3 तुम्ही लिहिलात तरी चालेल. 1 2 3 असे नंबर्स तुम्ही टाकले तरी चालतील. या आपण पंचांना विनंती करेन. पंचांना आपण पाहत आहोत या पहिला थ्रो करणारा खेळाडू आणि ज्याचं नाव आहे समीर भोसले. पहिला थ्रो करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला थ्रो
समीर जगतापने थ्रो केला आणि तो मात्र या तिथे एक नंबर टाकला जाईल. समीर भोसले त्या ठिकाणी होता. समीर भोसलेला आपण पाहिला ज्याने थ्रो केला, जिथे नंबर्स लिहिला जाईल. पहिला नंबर जो मात्र तिथे लिहिला जातोय, जो मात्र पहिला थ्रो समीर भोसलेने दादा अँड कंपनी वावे या टीमचा खेळाडू ज्याने इथे केलेला आहे. दुसरा खेळाडू ज्योती इंटरप्राइजेस संघ जो दुसरा राहिला. प्रणय चोरगे दुसरा खेळाडू जो थ्रो करण्यासाठी दाखल झालाय. प्रणय चोरगे दुसरा थ्रो. प्रणय चोरगेने देखील थ्रो केला, परंतु तो जास्तीचा लॉंगेस्ट पाहायला मिळालेला नाही आहे. आणि अर्थात तिसरा खेळाडू आदित्य कदम गोलंदाज जिथे मात्र थ्रो करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट थ्रो करणारा संघ हा मात्र क्वालिफाय होणार आहे फायनल साठी. आणि हा लॉंगेस्ट बॉल थ्रो बॅटल बिटवीन 3 टीम आपण जो पाहतो आहोत. प्रथमच जो मात्र घडत असताना पाहायला मिळतो आहे PTPL मध्ये हा थरार. पुढचा थ्रो हा सर्वाधिक लांबवरचा थ्रो राहू शकतो. किरण वॉरियर्स बोगाव ही टीम फायनल मध्ये दाखल झाली आहे. लॉंगेस्ट थ्रो करणारा आदित्य कदम. डीजे किरण वॉरियर्स बोगाव हा संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल झाला आणि फायनलीज देखील ठरत असताना किरण वॉरियर्स बोगाव या टीमला आपण पाहतो आहोत. खरं तर सर्वाधिक लॉंगेस्ट थ्रो करणारा आदित्य कदम याने मात्र आणखीन एक आपल्या सिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलाय. या आपण सेमीफायनलचा टॉस कडे वळणार आहोत. या सेमीफायनलचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल दादा अँड कंपनी वावे. दादा अँड कंपनी वावे